पुण्यात शिवसेनेच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे। महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळी आता सुरू आहे। सर्वत्र राज्यात प्रचार सभेला सुरुवात झाली। अशातच आता पुण्यात देखील शिवसेनेच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे। तर फडणवीस सरकारची लाखो शेतकऱ्यांना नवीन वर्षाची मोठी भेट आहे। शेतकऱ्यांसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा महत्त्वाचा निर्णय आहे। शेती पीक कर्जाशी संबंधित मुद्रांक शुल्काबाबत निर्णय घेण्यात आलाय। तर 2 लाख रुपयापर्यंतच्या सर्व व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क माफ करण्यात आली आहे। 1 जानेवारी 2026 पासून पूर्णतः मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय आता घेण्यात आलाय। आजपासून लागू झाला आहे। नोटिफिकेशन निघालं, आजपासून लागू झालं। 2 लाख रुपयाचं पीक कर्ज आता स्टॅम्प ड्युटी नाही। किती लोकांना याचा, किती शेतकऱ्यांना याचा जे फायदा जे शेतकरी पीक कर्ज घेतात ते सर्व शेतकरी यांना हा निर्णयाचा फायदा होणार आहे। तर कलेच्या जोरावर केवळ कोकणच नव्हे तर थेट अमेरिकेपर्यंत आपली ओळख निर्माण केली आहे। कुडाळ तालुक्यातील आकेरी गावचे रहिवासी शिल्पकार जयेश धुरी यांनी गेल्या 10 वर्षांपासून शिल्पकलेच्या क्षेत्रात मोठं योगदान दिलंय। अलीकडच्या त्यांच्या एका कलाकृतीला अमेरिकेतून मागणी आली असून ती तिथे रवाना झाली आहे। यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आता मानाचा तुरा रोवला गेलाय। त्याच्यानंतर 12वी नंतर काय करायचं म्हणून दुसऱ्या एका स्टुडिओमध्ये काम करणे, मग तिथे काम करता करता इतर गोष्टी शिकणे त्या कलेसंदर्भात। ते करता करता मला आर्ट कॉलेज वगैरे असते याची माहिती मिळाली आणि थोडा उशिराने मग मी आर्ट कॉलेजला जाऊन शिल्पकलेचं शिक्षण घ्यायचं ठरवलं। फाउंडेशनला असल्यापासून किंवा त्या आधीपासून कलेसाठी वेगवेगळे जे मी इतर शिल्पकला आणि इतर चित्रकला किंवा इतर काही प्रकार असतील त्याच्यामध्ये जे काम करत होतो त्याला वेळोवेळी शासनाकडनं पुरस्कार मिळालेले आहेत। पण शिल्पकलेसाठी विशेष करून राज्य सरकारचा राज्य कला प्रदर्शन प्रथम क्रमांकाचा राज्य पुरस्कार मला 2023 मध्ये मिळाला। त्याच्यानंतर कॉलेजमध्ये महत्त्वाचा विवी तालीम पुरस्कार गव्हर्नमेंटवर तो पण मला शिल्पकलेसाठी मिळालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।